भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या। यानंतर अनेक राजकीय प्रश्न उपस्थित झालेत। राज्य पातळीवर पक्ष एकत्र आले असले तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि नेत्यांचं मनोमिलन झालंय का? अनेकांना आपलं राजकीय भवितव्य अधांतरी वाटू लागलंय का? दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे का? असे अनेक प्रश्न आता चर्चेत आले आहेत। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर सत्ताधाऱ्यांमधलं हे गँगवॉर आहे असा आरोपच केलाय। तिकडे काय घडलं याचं सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं? ते खरं कोर्टात द्यावं लागतं। किती तत्परतेने पोलीस स्टेशनवर त्यांनी गोळ्या कशा घातल्या त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं। कोणी आणलं असेल, पण हे सीसीटीव्ही फुटेज जसं तुम्ही जनतेसमोर आणलं आणि तुम्ही सांगताय की जसा गणपत गायकवाड हा गुंड आहे, हा मारेकरी आहे, त्यांनी स्वतःच मान्य केले। पण मान्य करताना तो जे बोललाय त्यांनी सांगितलं मिंध्यामुळे मला गुंडगिरी करावी लागली। मिंदे बसलाय तो जोपर्यंत मुख्यमंत्री असतील, शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री असतील तोपर्यंत या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल। हे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं वक्तव्य आहे, आमदाराचं वक्तव्य। याच संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलंय ते ऐका। एखाद्या घटनेमुळे काही महायुतीमध्ये काही फरक पडत नाही आहे। अनावधानाने काही घटना घडतात, काही घटनाला कारणं असतात। सखोल चौकशी गृह खातं करता आहे। शेवटी आमची महायुती भक्कम आहे। अशा घटना यापूर्वी 1000 झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याचे उदाहरण देता येईल, पण त्याचे उदाहरण देऊन काही हे घटनेला आपण लपवता येणार नाही। हे महाराष्ट्रीय संस्कार नाही आहे। ज्या पद्धतीची घटना आहे ही आम्हाला मान्य नाही आहे। अशी घटना आहे महाराष्ट्रात होऊ नये ही या महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांनी सांभाळलं पाहिजे। महाराष्ट्र साधुसंताचा संस्काराचा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्राला अशा घटना अपेक्षित नाही आहे, पण जी घटना झाली आहे ते दुर्दैवी आहे। या घटनेतून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात गालबोट लागणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे। शेवटी गृह खात्याचा रिपोर्ट आल्यानंतर योग्य ठिकाणी पक्षही कारवाई करेल, पक्षही त्या ठिकाणी विचार करेल, पण एकदा गृह खात्याचा रिपोर्ट आला पाहिजे। चौकशीचे अधिकार सरकारला आहे, चौकशीचे आदेश सरकारने दिले आहे, चौकशीची वाट बघू। शिंदे फडणवीसांवरती वर्चस्वाची लढाई बाहेर आली, काही वर्चस्वाची लढाई नाही आमच्यामध्ये। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वात आम्ही चांगलं काम करतोय। आमचे देवेंद्रजी अजितदादा काम करताय, आमचं मंत्रिमंडळ काम करताय, समाजाच्या शेवटच्या गरीब कल्याणाच्या व्यक्तीकरता काम करताय। कुठेही वर्चस्वाची लढाई नाही आहे। आम्ही सर्व एकत्र आहोत आणि एकत्र पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये पुढच्याही काळामध्ये जनतेच्या सेवेकरता आम्ही काम करणार आहोत। कल्याण हा श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत इथं आता भाजपचे कार्यकर्ते शिंदेंना साथ देणार का? कार्यकर्त्यांचं मनोमिलन घडवण्यात दोन्ही बाजूंच्या नेत्यांना यश येतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।